आमच्याकडे होत नव्हतं हे, एवढे दिवस झालं पडून होतं. पण मेन झाले सिया बियांमुळं आणि दीदीमुळं. ह्यांनी गेल्यामुळं करमन नाही. हा वेळ असेल तर तुम्ही लावा, नाही तर पेंटरला सांगा. आम्ही आहे पेंटर, आमचा नंबर पण देतो. दोघं आम्ही पेंटर म्हणून पण येऊ शकतो. पेंटर काही एवढं भारी काम केल्यामुळं आम्हाला वाटते काम कोण देणार नाही असं नाही, सगळेजण देतील कामं, आहे की नाही. तर या सगळ्याचा खर्च तुम्ही सांगा पहिला किती झाला असेल, तुम्हाला किती वाटते किती खर्च आम्ही केला असेल. अशी डिझाईन वगैरे बघून तुम्हाला कमेंट सांगा की बाबा हां ही ह्याला एवढं पैसे गेला असेल. कुणाला माहिती आहे बघा, कोण करेक्ट आन्सर देते बघा. मोठ्या डेकोरेशन सहित कलर काम करणं हे फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स होता आणि कसं केलं सांगा कमेंट. हे बघा पट्टी घ्यायला आलतो, हे आलेलं आहे पट्टी. आता जस्ट सामान घेतलं सगळं. हे बघा चिटकवायचं वगैरे काय 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 आणि सामान बरोबर बसलं गाडीत. आज लाव लॉक कर. आम्ही आता घरी आलो, सगळं सामान जे ऑर्डर टाकलं होतं ते सामान आलेलं आहे गाईस. सो आता ही जी वॉल आहे ते आम्ही प्रॉपर आज करायला घेणार आहे, म्हणजे आतलं पूर्ण डेकोरेशन करणार आहे कम्प्लीट. मी आणि आतून आता जस्ट ताक आणलं होतं, ताक पिलं, गार झालं. आता ही पटकन आता बघून घ्या कशी आहे, त्यानंतर कशी होणार आहे तुम्हाला दिसेल. एकदम भारी होणार आहे, सगळं आम्हीच करावले. आणि तुमच्या मस्त मस्त कमेंट करा, कॉम्प्लिमेंट द्या, कसं वाटतं ते सांगा दाखवल्यानंतर. सो कंटिन्यू बघत राहा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला वॉल कंप्लीट दिसणार आहे, म्हणजे आम्ही आज प्रयत्न करणार पूर्ण कंप्लीट व्हायचं. जर समजा राहिलं तर राहिलं, पण नाही आम्हाला आजच कंप्लीट करायचं, टाईमच नाही आता आपल्याकडं. तर गाईज आता फायनली प्रायमर लावायचं चालू झाले. तर हे तर पूर्ण ह्या इकडच्या बाजूला प्रायमर लावून घेणार, त्यानंतर मग आम्ही त्या कलरला लागणार आहे. अरे सर राहू सडा पुट्टीनं होतं आहे, फक्त लय वर भरू नका काय, भिंती लेवलनं भरा, मग ती पुट्टी बरोबर बसत्या. भरायला पाहिजे नाही वाळल्यावर मारणार हो, मी भरणार की लगेच कलर देऊन टाकाय. तर इथे कट्ट्याची जरा सिमेंट निघलं होतं या साईडचं पोर्चचं, तर पप्पा सिमेंट लावून घ्यायल्यात, नंतर मग ह्याच्यावर पुट्टी मारून ते कोपरा केला आहे तसं करून घेणार कलर. तर काय आता हे पट्टी लावायला घेतलं आम्ही, पट्टी कापायची चालू आहे कॉर्नर तिथं लावायसाठी. मार्किंगला आता काहीच टेप लावून घ्यावं, याच्यावर कलर येणार. फायनल कलर आता लागायला लागला इथं बघा. हा कलर आम्ही निवडला आहे, हा आता अर्धा लागला आहे, पूर्ण लागल्यावर तुम्हाला समजेल की कसं फ्रेम पूर्ण बनणार आहे. दी नेक्स्ट डे. सो गाईज आता हे काल लावलं होतं आम्ही आणि वाळायला ठेवलं होतं. आज दुसरा दिवस आहे, सकाळीच लागलो आहे. हे बघा 8:30 वाजल्यात आणि आता अतुल आणि मी लावले, पप्पा आम्ही तिघेजण लावले. आता ही वॉल कंप्लीट करणार आहे पहिला, मग नंतर या वॉलला घेणार आहे. हे बघा कलर आता काढला आहे जस्ट ग्रीनवाला, तो लावतो. एवढं झाले म्हणजे पूर्णच झालं. आता हे फरशी पुसा सुरू आहे, तिकडं पप्पाच दाखवतो. आम्ही सगळेच लागलो आहे, म्हणजे तिकडं पप्पा स्वच्छ ब्रश धुवा लागल्यात. हे ब्रश बी सगळं धुवून टाकायला सकाळपासून तिघंजण लागले, मी पप्पा आणि अतुल. हां युरोपियन अमेरिकन स्टाईल आहे हे दोन्ही. फायनली पूर्ण वॉल डेकोर झालेले आहे. 1 2 तिकडे ग्रे आहे ते 3 आणि मागचं 4. सो असं आम्ही पूर्ण हे डेकोरेशन केलं आहे. ग्रे तर तुम्हाला बघितलं आहे, मागचं आलं हे पण बघितलं आहे. आता हेच राहिलं होतं. हा कलर कसा वाटला आहे, आम्ही कशी डिझाईन केल्या हे तुम्ही नक्की सांगा. हे बघा आमच्या दोघांची मेहनत, 2 दिवसाची मेहनत, पूर्ण असं डिझाईन केलेलं आहे आम्ही ह्या वॉलला. आणि ह्या लाईट म्हणजे हे दोन कॉन्ट्रास्ट आहे, दोन्ही कलर दोन हां कॉम्बोज कलर आहे हा. याचा कोड वगैरे तुम्हाला मी सांगतो कुठला लावला आहे काय लावला आहे. आणि ही डिझाईन कशी वाटलं मेन. सो हे तर आपला सोफा वगैरे येणार आहे आणि मेन सगळं ही वॉल राहणार आहे. अमेरिकन मोल्डिंग डिझाईन. हां तर अमेरिकन मोल्डिंग डिझाईनमध्ये आम्ही ही केले वॉल. आणि हे वाटते काय पेंटरने केले का असं वाटते का, आम्ही केले असं वाटत नाही. पण ॲक्च्युली तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये मेहनत दिसलीच असणार आहे की हे एक ना एक वस्तू, एक ना एक सगळं पेंट आम्हीच दिलं आहे. पूर्ण सगळं हे पूर्ण भरलं होतं, आत्ता मोकळं केलं. इथं सोफा ठेवला आहे तात्पुरता, आता सेटअप करून दाखवतो तुम्हाला सोफा पण लावून. बघा हे अशी डिझाईन आम्ही केली आहे आणि कलर सगळा चूज आम्हीच केला आहे पूर्ण. सो हे सगळं मला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, रूम टॉयलेटचं पण ग्रे कलर दिला आहे, ही एक वॉल केली. तर या सगळ्याचा खर्च तुम्ही सांगा पहिला किती झाला असेल, तुम्हाला किती वाटते किती खर्च आम्ही केला असेल. अशी डिझाईन वगैरे बघून तुम्हाला कमेंट सांगा की बाबा हां ही ह्याला एवढं पैसे गेला असेल. कुणाला माहिती आहे बघा, कोण करेक्ट आन्सर देते बघा. त्याला 8,000पर्यंतच खर्च केला आहे नाही, अंडर 10,000 मॅक्स आम्ही 10 सांगाले, पण 8,000पर्यंतच गेला आहे खर्च पूर्ण. सो कसा वाटला आणि आमची दोघांची मेहनत आणि पप्पाची सॉरी. तर आम्ही सगळेच घरातले लागलो आहे. सिया बियान गेल्यापासून कोणच खुश नव्हते, त्यामुळे आम्ही असं कामं काढली काय नाही काय.
हां हे पण मारलाय कलर बरं. प्रायमर तसं सगळ्या घराला आलायच. एवढ्या ह्याच्यात पूर्ण घराला प्रायमर आलं म्हणजे पूर्ण हॉलला, बाहेर नाही पूर्ण हॉल, बाकीच्या रूमला नाही, पूर्ण हॉलला प्रायमर आला. प्लस ही 2 भिंत, ती एक भिंत सेटअप आणि बाहेरचं बाथरूम टॉयलेटचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गाईज, आम्हाला काय एक्सपिरियन्स नव्हता एवढा म्हणजे मोठा कलर करायचा. छोटं मोठं करत होतो आम्ही कलर वगैरे काम. त्या मोठ्या डेकोरेशन सहित कलर काम करणं हे फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स होता. आणि कसं केले सांगा कमेंट. खरंच भारी झाले. पट्टत आम्हालाच पटत नाही, आम्ही केले. आणि इथं विंडो होती गाईज, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी बघितलं असणार आहे. हां बघा सेम अशी विंडो इथे एक होती. ते आम्ही कव्हर करून तिकडं शॉप असल्यामुळं ते विंडो चालतच नव्हती, म्हणजे बंदच होती विंडो. पण आम्ही काढली होती. पण विंडोला न पॅक करता आम्ही इथं एक आयडिया केल्या, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इथं आत विंडो आहे आणि हे प्लाऊड लावले आम्ही. वाटते का प्लाऊड आहे असं? हे प्लाऊड लावले पूर्ण एवढा चौकन. हे आतला जो बारका चौकन दिसतोय तो प्लाऊड आहे, पण वाटत नाही. आणि बाकी पूर्ण वॉल आहे. सो असं हे बघा इथं प्लाऊड लावले असं. तुम्हाला सांगितलं आता खर्च किती आला आहे. टोटल खर्च आला आहे 8,000पर्यंत, मॅक्स 8,000च्या जराच वर, नाही तर जास्त 8,000पर्यंतच. आणि तर टोटल 8,000 कलर खर्च आला आहे. आणि ह्या कलर कोड तुम्हाला स्क्रीनवर मी इथं देतो. कलर कुठला कोड आहे, ह्याचा कलर कुठला आहे आणि कोड कुठला आहे, हा कलर कुठला आहे मी लावा, नाही तर पेंटरला सांगा. आम्ही आहे पेंटर, आमचा नंबर पण देतो. दोघं आम्ही पेंटर म्हणून पण येऊ शकतो. पेंटर काही एवढं भारी काम केल्यामुळं आम्हाला वाटते काम कोण देणार नाही असं नाही, सगळेजण देतील कामं आहे की नाही. आमच्याकडे होत नव्हतं हे, एवढे दिवस झालं पडून होतं. पण मेन झाले सेया व्यानमुळं आणि दीदीमुळं. ह्यांनी गेल्यामुळं करमण नाही, ते करून टाकलं. 2 ते 3 दिवस आमचं पूर्ण गेलं सगळ्याच कलरला. सो कशी आमची मेहनत वाटली तुम्हाला नक्की सांगा. हॉल रिनोव्हेशन केलं आहे तो कसा वाटला तेव्हा पण सांगा. प्राईस तर सांगितले किती रुपये झालं, 8,000मध्ये सगळं झालेलं आहे जे आपण केल्यामुळं. थोडं 6 महिने 7 महिन्यानंतर कलर चेंज करू शकते, फक्त डिझाईन महत्त्वाची आहे ती, त्यामुळे डिझाईन पाहिली होती. सो गाईज आता इथं मम्मी सुरू आहे. चटणी आपण बनवून आणलेलं, तर लसूण कांदा, हे कांदा अद्रक मीठ हे मिक्स करणार. हे पावडर आहे फक्त, त्यात मिक्स करणार आहे आता हे मम्मी. पूर्ण चटणी मग प्रॉपर होणार. आता दुपारच्या टायमाला इथं काम सुरू असते, किचन कट्टा शांत असते, काम नसते ताव कोणाचं, तेव्हा ही अशी एक्स्ट्रा कामं करून मोकळी होत्या. अवतार घेतलेला आहे याचा रंग पेंटरचा. तो आता मी इकडची बाजू मारतो.